आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. मानवत तालुक्यात पोलिसांच्या कारवाईत 12 लाखाच्या अवैध गुटख्यासह वाहन जप्त. मानवत तालुक्यातील हत्तलवाडी येथे DIG पथक आणि मानवत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकली. या कारवाईत 12,37,584 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि वाहन जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आज दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास करण्यात आली. प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती DIG पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने हत्तलवाडी येथील रस्त्यावर सापळा रचला. या कारवाईत 7,34,200 रुपये किमतीचा गोवा गुटखा तसेच माणिकचंद व डायरेक्टर गुटखा किंमत रुपये 3,384 आणि 5 लाख रुपये किमतीचे अशोक लीलँड दोस्त वाहन MH22 AN 3513 जप्त करण्यात आली. ही संयुक्त कारवाई DIG पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, त्यांचे पथक आणि मानवत पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे, पोलीस अंमलदार अविनाश डंबाडे, बंकट लटपटे, प्रल्हाद दुधाटे यांनी केली. या प्रकरणी आरोपी सर्जेराव प्रल्हाद शिंदे राहणार हत्तलवाडी आणि आवेश खान राहणार पठाणगल्ली पाथरी यांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक नारायण घोरपडे यांच्या फिर्यादीवरून मानवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 123, 223, 274, 275 आणि 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील करत आहे. परभणी महानगरपालिका महापौर पदाचा पदभार सय्यद इक्बाल यांनी स्वीकारला. परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाचा पदभार आज दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी शिवसेनेचे सय्यद इक्बाल यांनी महापौर पदाचा तर उपमहापौर म्हणून गणेश देशमुख यांनी पदभार स्वीकारला. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी आघाडी करत परभणी महापालिकेमध्ये निवडणूक लढविली होती. त्यामध्ये शिवसेनेने सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष म्हणून मान मिळवला, तर काँग्रेसने 12 जागा जिंकून महाविकास आघाडीत दुसरा क्रमांक मिळवला. त्यानंतर मोठे खलबत्ते आणि राजकीय उलथापालथीनंतर अखेर शिवसेनेचा महापौर आज पदावर विराजमान झाला असून काँग्रेसचे गणेश देशमुख यांनी देखील आज पदभार स्वीकारला. यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील, गुलमीर खान, माजूलाला, सय्यद खादर यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आहेर बोरगाव येथे 10 वर्षांनंतर जुळले मैत्रीचे बंध. काळाच्या ओघात विरुकलेले मित्र जेव्हा तब्बल 10 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येतात तेव्हा तो क्षण केवळ आनंदाचाच नाही तर आठवणीचा अनमोल ठेवा ठरतो. नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आहेर बोरगाव येथील विद्यालयातील सन 2015-16च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा इसने मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. 10 वर्षाच्या प्रदीर्घ अंतरानंतर एकमेकांना भेटल्याने सर्वच विद्यार्थी भावूक झाले होते. आठवणींना उजाळा आणि गप्पांची मैफल कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील गंमत जमतीचे, शिक्षकांच्या धाक आणि मैत्रीचे किस्से सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला. 10वी हे आयुष्यातील महत्त्वाचे वळण होते असे सांगताना अनेकांचे डोळे पाणावले होते. विविध क्षेत्रात उमटविली मोहोर. 10 वर्षापूर्वी शाळेतून बाहेर पडलेले हे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहे. कोणी अभियंता, कोणी डॉक्टर तर कोणी यशस्वी उद्योजक म्हणून समाजात वावरत आहे. या इसने मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येकाने आपल्या प्रगतीचा आढावा मित्रासमोर मांडला. एकमेकांच्या यशामध्ये सहभागी होत सर्वांनी आनंद व्यक्त केला. शाळा सुटली तरी मैत्री सुटत नाही हे आज या मेळाव्याने सिद्ध केले. 10 वर्षानंतर मित्रांना भेटून पुन्हा एकदा आम्ही शाळेत गेल्याचा भास झाला. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपणही शाळेचे देणं लागतो या उदात्त हेतूने शाळेसाठी 11,000ची देणगी मुख्याध्यापकाकडे सुपूर्द केली. पांडुरंग शिंदे माजी विद्यार्थी प्रतिनिधीने
शिक्षकपर्यंती कृतज्ञता व्यक्त करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. इसने मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी माजी विद्यार्थी कृष्णा लिपणे, संतोष लिपणे, परमेश्वर लिपणे, दिनेश चौहान, राजेश खरात, पुरुषोत्तम हरके, दिगंबर भुंबर, राजेश लहाने, सचिन लहाने, पांडुरंग शिंदे, महेश लहाने, माऊली खंदारे, प्रकाश वाघमारे, काळे करण, दीपक दुधाटे, सत्यम येरगे, कृष्णा लहाने, माजी विद्यार्थिनी वैष्णवी गटकड, पूजा गोरे, अयोध्या ताठे, श्याम भाला कराडे, माधुरी लहाने, संगीता लिपणे, भाग्यश्री काकडे यांच्यासह माजी विद्यार्थिनी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य सय्यद अल्ताफ व सरपंच सय्यद समीर यांचा सत्कार. भारतीय जनता पक्षाचे राणी सावरगाव सर्कलचे नवनिर्वाचित सदस्य सय्यद अल्ताफ व राणी सावरगावचे सरपंच सय्यद समीर यांचा लोकश्रेय मित्र मंडळाच्या वतीने मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सय्यद अल्ताफ यांनी राणी सावरगाव सर्कलचा विकासाच्या माध्यमाने जनतेच्या सेवेसाठी सदैव काम करणार असल्याचे सांगून देशात व राज्यात एकाच पक्षाची सत्ता असल्याने जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर व गंगाखेड मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या माध्यमातून विकास करणार असल्याचे सांगितले. सय्यद समीर सरपंच यांनी ग्रामीण भागात स्मशानभूमीचे काम, गावगाव रस्ते, विद्युत पुरवठ्याचे काम, शेतकऱ्याला सतत वीज पुरवठा होईल असे नियोजन व जनहिताच्या कार्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सलीम इनामदार यांनी जिल्हा परिषद सर्कलमध्ये पहिल्यांदाच मुस्लिम समाजाच्या नेतृत्व सय्यद अल्ताफ यांच्या रूपाने मिळाले. सर्कलच्या विकासासाठी काम करताना अशी अपेक्षा व्यक्त करून सलीम इनामदार यांनी जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मुस्लिम समाजाला बहुमान मिळाल्याने आनंद व्यक्त होत असल्याचे सांगितले. यावेळी शेख अजीज भाई, लोकश्रेय मित्र मंडळाचे तथा न्यूज चॅनलचे गंगाखेड तालुका अध्यक्ष शेख सोहेल, ओबीसी अन्सारी ताबडकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष शेख इब्राहिम, MD सोहेल यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. सेलू शहरात महाराष्ट्र मेडिकल स्टोअरचे उद्घाटन. सेलू नगरपालिकेचे माजी नगरसेवक शेख रहीम यांचे पुत्र शेख माजिद यांच्या महाराष्ट्र मेडिकल स्टोअरचे उद्घाटन आज दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी 11 वाजता सेलू शहरातील बाबासाहेब मंदिर रोड पुलाजवळ सेलू नगरपालिकेचे अध्यक्ष मिलिंद सावंत, उपाध्यक्ष तथा गटनेता सायराज बोराडे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला. उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र मेडिकलचे संचालक शेख माजिद शेख रहीम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून मेडिकलच्या नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शेख गुलामभाई, शेख रहीम, शेख साजिद, शेख आरेफभाई पत्रकार, शेख शहबाज, शेख समी, शेख रफीक उर्फ खन्ना, शेख इसाक पटेल, लालू खान पठान, शेख मुख्तार उर्फ राजू, डॉक्टर मुताहिर खान, शेख यूनुस, शेख राजू उर्फ ऊर्जा मंत्री, शेख सादेक, शेख अन्सर, रफीक भाई बेलदार, शेख खाजा अन्ना यांच्यासह सेलू शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणी शहरात गुत्तेदारावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला. परभणी शहरातील जेल कॉर्नर परिसरात शासकीय गुत्तेदारावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 12 वाजेच्या सुमारास घडली. सुशोभीकरणाच्या कामाच्या कमिशनच्या पैशावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती जखमीने दिली आहे. या हल्ल्यात कंत्राटदारास गंभीर दुखापत झाली असून त्यांचा मित्रही जखमी झाला आहे. मोहम्मद वाजेद वली यांनी फिर्याद दिली आहे की फिर्यादी हे शासकीय गुत्तेदार असून त्यांना वार्ड क्रमांक 9 मधील सुशोभीकरणाचे सुमारे 20 लाख रुपयांचे काम मिळाले होते. या कामासाठी संबंधित ठिकाणच्या मुजावरने 30% कमिशनची मागणी केल्याचा आरोप जखमीने केला आहे. काही रक्कम ऑनलाईन व रोख स्वरूपात दिल्यानंतरही आर्थिक पैशांची मागणी व वारंवार फोनवर धमक्या दिल्या जात असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
आज दिनांक 16 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी अनोळखी क्रमांकावरून फोन करून संशयिताने शिवीगाळ करत भेटण्यास सांगितले। त्यानंतर जेल कॉर्नर येथील पानपट्टीवर पाणी पिण्यासाठी फिर्यादी थांबले असता संशयिताने वाद घालत मारहाण केली। या झटापटीत कंत्राटदाराची उजव्या बाजूची दाढ तुटली। त्यानंतर संशयिताने मोटरसायकलवरून कुऱ्हाड आणून डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। वार चुकविताना कुऱ्हाडीचा फटका पाठीवर बसल्याने ते गंभीर जखमी झाले। मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शेख मजहर यांनाही कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी करण्यात आले। दोघांनाही तेथून मोटरसायकलवरून पळ काढून जीव वाचवला। जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पठाण अहमद अली खान नबियार खान यांच्या फिर्यादीवरून नानडपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।